केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला. आताची मोठी बातमी समोर येते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. कॉंग्रेस जनता पार्टीने जे काही आंदोलन सुरू केलेलं होतं त्याला अखेर एक मोठं यश आलं असं म्हणायला हरकत नाही. अभिजित दिपके यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं आणि अखेर आता त्या संदर्भातली मोठी घडामोड समोर येते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. राजधानी दिल्लीमध्ये आपण सकाळपासून पाहतोय. खरं तर काल जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काँग्रेस सीजेपीचे जे काही शिष्टमंडळ आहे त्यांची आणि सरकारची चर्चा झाली होती. यावेळी सीजेपीच्या प्रवक्त्यांनी बैठकीनंतर बाहेर येऊन पत्रकारांना ही माहिती दिली होती की सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात सकारात्मक आहे. उद्या दुपारी 2 पर्यंतची वेळ मागण्यात आली आहे आणि अगदी आज दुपारी जे काही घडामोडी घडतायत वेळ मागून घेण्यात आली होती आणि त्याच संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर आता राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली होती. केवळ व्हिडिओ काढून चालणार नाही तर सरकारने या संदर्भात संवाद साधावा. मात्र संवाद साधायच्या आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मुख्य मागणी होती आणि अखेर या आंदोलकांची मुख्य मागणी आता मान्य झालेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली. माझा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे आता खरं तर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा दिलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील कदाचित हा पहिलाच राजीनामा आहे. मोदींच्या काळात मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळं ही विश्वसनीय माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातली ही पहिलीच राजीनाम्याची वेळ आहे. हा पहिला राजीनामा असं म्हणायला हरकत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. विद्यार्थ्यांचं जे काही आंदोलन सुरू होतं अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला. निषेधाचे अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काँग्रेसच्या खासदारांनी किंवा इतरही इंडिया आघाडीच्या संपूर्ण खासदारांनी सभागृहामध्ये जो काही गदारोळ केला, गदारोळ पाहायला मिळाला होता. नीट परीक्षेच्या महाघोटाळ्यानंतर संतापाची लाट होती. विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसच्या नेत्यांकडून या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यात आली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वात आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि मगच चर्चा करा अशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता आणि त्याच संदर्भात आता अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुपूर्द करण्यात आला. 10 दिवसांचा घटनाक्रम पाहून मी व्यथित असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलकांचा हा मोठा विजय. प्रधानांकडून खरं तर सोशल मीडियावर या संदर्भातली प्रतिक्रिया दिली. देशातील विद्यार्थ्यांच्या रोषानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. आताची सर्वात मोठी बातमी आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामधील हा पहिला राजीनामा आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे. नीट परीक्षेच्या महाघोटाळ्यानंतर तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. खरं तर त्या संदर्भात फेरपरीक्षा झाली. बऱ्याच घडामोडी घडल्या. मात्र त्यानंतर आता मोदींच्या काळात मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. माझा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द अशा प्रकारची प्रतिक्रिया धर्मेंद्र प्रधान यांनी दिलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सरकार झुकलं असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रकारच्या आता घडामोडी घडतात कारण युवकांचं वादळ राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर पोहोचलेलं होतं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलकांचा हा मोठा विजय आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्याच दिवशी युवक आक्रमक झाले होते. विद्यार्थी आक्रमक झाले होते. चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान खरं तर ज्या काही घडामोडी आपण पाहतोय विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, पोलिसांवरती दगडफेक झाली अशी सुद्धा माहिती आली होती. तसा आरोप पोलिसांनी केला होता. अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात आलाय. सभागृहाच्या बाहेर आतमध्ये दोन्ही ठिकाणी हा गदारोळ दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. केवळ राजधानी दिल्लीच नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये काँग्रेस जनता पार्टी
अभिजित दिपके यांच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे त्याविरुद्ध सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं, या उपोषणाला, या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला. अगदी मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील सुद्धा अनेक मोठ्या शहरांमध्ये या संदर्भात आंदोलनं करण्यात आलेली होती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही मुख्य मागणी होती. कालच सीजेपीचे प्रवक्ते जे काही आहेत त्यांची बैठक सरकारसोबत झाली होती. जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह त्या बैठकीमध्ये होते. त्या बैठकीमध्ये सुद्धा सीजेपीच्या माध्यमातून 3 प्रमुख मागण्या या देण्यात आलेल्या होत्या. त्या 3 मागण्यांपैकी 2 मागण्या मान्य झालेल्या होत्या आणि राजीनाम्याची जी काही मागणी आहे त्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात सुद्धा सरकार सकारात्मक आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. उद्या दुपारी 2 पर्यंतची वेळ मागून घेण्यात आलेली होती अशी माहिती काल मिळाली होती आणि आज सुद्धा सीजेपीचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करणार अशी माहिती येत असतानाच आताची सर्वात मोठी बातमी इथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. सर्वात मोठी बातमी समोर येते पंतप्रधानांचा. खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांकडे आपला हा राजीनामा दिला. 10 दिवसांचा घटनाक्रम पाहून मी व्यथित होतो असं धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रधानांकडून समाज माध्यमांवर राजीनाम्याची पोस्ट शेअर करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आता त्यांनी हा आपला राजीनामा अखेर दिलेला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेलं एक वादळ, एक संघटन, त्यांनी राजधानी दिल्ली गाठली. युवकांचं वादळ राजधानी दिल्लीत धडकलं. जंतर मंतरवरती आंदोलन झालं. सोनम वांगचुक यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला. तब्बल 26 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं. त्यांनी परवाच उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर सुद्धा बरीच टीका झाली, त्यावरती आरोप प्रत्यारोप झाले. मात्र सोनम वांगचुक यांनी सुद्धा त्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर आता अखेर एक सर्वात महत्वाची घडामोड, प्रदीर्घ अशा प्रतीक्षेच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांची जी मुख्य मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. सोशल मीडियावरती या संदर्भातली पोस्ट करत त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामधील हा राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राजीनामा देणार की नाही देणार यावरची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बरेच प्रश्न होते. बऱ्याच राजकीय विश्लेषकांच्या मते राजीनामा देणं कठीण असल्याची माहिती होती. मात्र अखेर धर्मेंद्र प्रधान यांना हा राजीनामा देण्यात आला आणि ज्या प्रकारची परिस्थिती देशभरात होती, आज सकाळपासून आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती बिहारच्या पाटणामधली सुद्धा परिस्थिती पाहतोय. वातावरण चिघळलं होतं, आंदोलन चिघळलं होतं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये धरपकड सुरू होती आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती पुन्हा लाठीचार्ज झाला. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी गाड्या सुद्धा फोडलेत. पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आला. पोलिसांवरती सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आता राजीनामा दिला. या संदर्भात सरकारच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भात काही प्रवक्त्यांशी सुद्धा चर्चा केली. विशेषतः विरोधकांनी या संदर्भातली प्रतिक्रिया लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना या निर्णयावरती अभिनंदन व्यक्त केलेलं आहे. अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि या संदर्भात आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे. नीटमध्ये महाघोटाळा झाला. नीट फेरपरीक्षा झाली, त्यानंतर फेरपरीक्षा झाली. फेरपरीक्षेनंतर सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून या संदर्भातली संपूर्ण चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल असं वेळोवेळी वारंवार सरकारच्या माध्यमातून, प्रवक्त्यांच्या माध्यमातून या संदर्भात प्रतिक्रिया देण्यात आलेली होती. मात्र राजीनाम्याचा विषय काय असा प्रश्न होता. कारण पावसाळी अधिवेशनाच्या अगदी पहिल्या दिवशी काँग्रेस असेल, इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनी असेल, सभागृहात गोंधळ घातला, गदारोळ केलं. सरकारच्या माध्यमातून हे सांगण्यात आलं की आम्ही चर्चेला तयार आहे. मात्र इंडिया आघाडीच्या माध्यमातून, विरोधकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक चर्चेला टाळमटाळ केली जाते, चर्चेला टाळलं जात आहे आणि गदारोळ करण्याचा हा त्यांचा मानस आहे अशी टीका, असा आरोप सत्ताधारी पक्षांनी विरोधकांवरती केला. मात्र विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विशेषतः काँग्रेस असेल, इतरही पक्ष आहेत. काँग्रेसचे जे काही अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी ठाम भूमिका घेतलेली होती की चर्चा नक्की करू, मात्र तत्पूर्वी सर्वात आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या आणि राजीनाम्यानंतरच आपण या संदर्भात चर्चा करू. मात्र आधी राजीनामा मग चर्चा, अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.